रोडचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. साहजिकच आहे, बरोबर. अपघात झालेले आहेत आपल्या विरारमध्ये आणि त्यामुळे लोकांचे बळी जात आहेत. बरोबर. की दर पावसाळ्यात आपलं वसई विरार पूर्णपणे डुक्कळीसच येते, डुबतेच म्हणावं लागेल. होड्या घेऊन जाण्याची फक्त मला वाटते सोय करून द्यावी लागेल. बऱ्याचशा ठिकाणी प्रभागामध्ये गटारं सुद्धा फुटलेली आहेत. नळ लावून नळाची कनेक्शन करून झालेली आहेत. बरोबर. पण पाण्याचा ठाव ठिकाणा नाही आहे अजूनही. की प्रत्येक नळाला पुरेपूर पाणी घेऊन या जर तुम्हाला निवडून दिलं तर. जरूर जरूर जरूर. सर्वात प्रथम नमस्कार. आज आपल्या जोडीला आहेत मुकेश अर्जुन जय, सामाजिक कार्यकर्ता, तसेच क्राईम पत्रकार व पत्रकार. आज बरेच वर्ष ते पत्रकारिता या क्षेत्रात त्यांनी फार वर्ष काम केलेलं आहे. तसंच समाजसेवेमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून फार वर्ष त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. अशी तुमची एक ओळख आज समाजात निर्माण झालेली आहे. तर आज आपल्या जोडीला ते आहेत. सध्या 2026चं महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि साहेबांनी 2026 मध्ये इलेक्शनमध्ये आपण इलेक्शनच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर आमचा जनतेच्या वतीने तुम्हाला असा प्रश्न आहे का, अशी कोणती म्हणजे कोणत्या असा घटक आहे ज्याच्याने तुम्हाला ही प्रेरणा भेटली की एवढी वर्ष तुम्ही समाजसेवेमध्ये होतात पण निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत, पण आज जे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात प्रभाग क्रमांक 4 मधून तुम्ही जे निवडणूक आज लढवत आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, कोणत्याही पक्षातून लढवत नाहीयेत. तर आमचा असा प्रश्न आहे की का तुम्हाला इच्छा झाली या निवडणूक लढवण्याची? सर्वप्रथम नमस्कार. मी आज तुमच्या या माध्यमाने मी बोलू इच्छितो. माझं नाव मुकेश जय आणि मी क्राईम पत्रकार आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. आज समाजामध्ये वावरताना मी असं बघितलं की चांगली लोक आहेत ते पडद्याच्या पाठीमागे राहतात आणि जे असामाजिक तत्वाची माणसं आहेत ते राजकारणामध्ये एक काय म्हणतात त्याला पॉलिटिशियन मध्ये येऊन एक मध्यस्थी करून ते एक निवडणुकीमध्ये येऊन महानगरपालिकेच्या एखाद्या गादीवर बसतात नगरसेवक म्हणून. आणि त्यानंतर मग ते सेवा तर करतच नाही, ठीक आहे ना, फक्त लोकांच्या फक्त एक भावनाशी खेळतात ते लोक. हे जेव्हा मी बघितलं सर्व, मी आज सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, लोकांच्या अडीअडचणीसाठी धावपळ करत असतो पॉलिटिशियनला, महानगरपालिकेला किंवा मंत्रालयाला जाणे नसते, तर मी बघतो व्यवस्था तशीच आहे पण अवस्था बदलून गेलेली आहे. तर या अनुषंगाने अभ्यास केल्यानंतर मला असं कळालं का जर आपण एक असं उदाहरण घेतोय का आपण ट्रेनमध्ये चालले प्रवास करत आणि 3 सीट आहेत, तर 2 माणसं बसेल आणि तिसऱ्या सीटला आपण जर बसलो नाही तर नालासोपाराला कोणतरी बसेल किंवा वसेला कोणतरी बसणार नक्की. तर त्यापेक्षा आपण का बसू नये, आपण स्वच्छ आज प्रतिमेचा आहे, अभ्यासू आहे, उच्च शिक्षण आहे माझं. ते मी असा विचार केला का इलेक्शनला काही पर्टिक्युलर लोकच उभे राहतात आणि जिंकतात ते लोक आणि मग लोकांना ते आपल्या ऑफिसच्या बाहेर उभं करतात किंवा ती अशी दयानी परिस्थिती सोडून देतात ते लोक तसे. तर त्याचा अभ्यास केला मी आणि माझं प्रत्येक तरुण पिढीनं म्हणणं असं आहे का तुम्ही या क्षेत्रामध्ये या, राजकारणामध्ये या क्षेत्रामध्ये या, जेणेकरून तुम्हाला जाणीव होईल आणि लोकांचा फायदा होईल याच्यामध्ये. त्यामुळे जर अभ्यास करून मग मी ठाम निर्णय घेतला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मी उभा राहील. आणि मी लोकांना खरोखर सांगतो, मी आज सकाळपासून मी जेव्हा पण सकाळपासून निघतो माझी सेवा चालू होते. तर मी ह्या लोकांच्या सेवेसाठी देणार आहे, त्यासाठी मी हा मार्ग निवडलेला आहे. आज एवढी वर्ष तुम्ही लोकांना सेवा तर तुम्ही करतातच आहे. आम्ही सुद्धा बघतो की लोकांसाठी बरेच वेळास तुम्ही पोलीस स्टेशनला धावून जाताय, नगरपालिकेमध्ये धावून जाता, त्यांच्याकडे कोणती अपेक्षा न करता. पण काही कारणा आज बरेच समाजामध्ये अशी लोक आहेत ज्यांना फॉर्म काही भरण्यात अडचणी होतात किंवा काही नियम माहीत नसतात. ते आज तुमच्यासारखे होतकूर जे आहेत, समाजात पुढाकार घेणारी पुढारी माणसं आहेत, त्यांच्या कारणाने तुमच्यामुळे ते समजते आणि कळते. तर तसंच आपला अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की जर तुम्ही निवडून आलात तर आज जो
आपल्या प्रभागात असो, वसई विरारमध्ये सर्वकडे आज प्रत्येक ठिकाणी, बरेचसे प्रत्येक प्रश्न क्षेत्रामध्ये. हे कॉमन झालेले आहेत. बरोबर. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोडचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. साहजिकच आहे. तर आम्ही जनतेच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रश्न विचारतो की जर तुम्ही निवडून आलात ठीक. तर कोणत्या प्रकारे तुम्ही ही समस्या जनतेची सोडवतील, कारण बरेचसे बरोबर. अपघात झालेले आहेत आपल्या विरारमध्ये हम्म. आणि त्यामुळे लोकांचे बळी जात आहेत. बरोबर. म्हणून आम्हाला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार लोकांचा. बघा कसं आहे, जर मी महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर मला निवडून दिलं आणि तुमचा प्रश्न असा आहे का रोड रस्ते, तर कसं आहे का तुम्ही कुठेही गेलात तर जो लोकल एरिया असतो ना हा कॉन्क्रीकरण असतो, म्हणजे त्याला काय म्हणतात ते त्याला सिमेंटचं काय म्हणतात त्याला ते कॉन्क्रीटीकरण करून म्हणजे त्याला हे करता येते. पण आपल्याकडे आपण काय बघतोय की डांबरीकरण करतात. डांबरीकरण हायवेला असतो, हायवेला किंवा नॅशनल हायवेला असतो, जेणेकरून तिथे सुसाट वेगाने जेव्हा गाडी धावते तर टायरला काय त्रास होऊ नये म्हणून. पण लोकल मध्ये तुम्ही त्याला ते डांबरीकरण न करता तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते बनवा व्यवस्थित. त्याच्यामुळे कॉन्क्रीटचे ज्या दगडाचे असतील रस्ते ते कधी तुटत नाही. आरसीसी म्हणता येईल त्याला, हा शब्द आरसीसी म्हणता येईल. त्याप्रमाणे पूर्ण मी लोकल एरियामध्ये करणार त्याचा. आणि लोकांचा अपघात होण्याचं कारण असं आहे का जे लोक चालवतात गतीचं त्यांचं हे नियंत्रण नसते, त्यामुळे स्पीड ब्रेकर गरजेचं आहे. लोकल मध्ये बघा आपण लांबच्या पल्ल्याला आपण गेलो तर तिकडे आपल्याला स्पीड ब्रेकर नाही सांगितलं शासनाने, कारण कसं असतं ते चुकबुल होते. पण लोकल मध्ये प्रत्येक शाळा कॉलेज किंवा पालक आहेत, आज वृद्ध म्हातारे लोक आहेत, त्यांना अडचणी असतात खूप रस्ता ओलांडण्यासाठी, म्हणून तिथे स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक लोकल एरियामध्ये मी तर सर कॉन्क्रीटीकरण केल्यामुळे परत परत खड्डे पडणार नाही पडणार त्याच्यामध्ये. बरोबर आहे. एक प्रश्न असाही आमचा आहे की दर पावसाळ्यात आपलं वसई विरार पूर्णपणे डुक्कळीसच येते, डुबतेच म्हणावं लागेल. होड्या घेऊन जाण्याची फक्त मला वाटते सोय करून द्यावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रभागातून तुम्ही उभे आहेत त्या प्रभागामध्ये तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार. बघा असं आहे ना, पाण्याची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. नाळे सफाईचा सुद्धा प्रश्न त्यातच येतो. बरोबर आहे. कसं झालंय, हे जे बांधकाम लोकांनी आपल्या सोयीसाठी जे बांधकाम तयार केलेलं आहे, म्हणजे लोकांनी घरं बांधली, रस्ते बांधले, उंचवटा केला, त्यामुळे काय झालं नाले सफाई करायला खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्या लोकांना. आणि रस्ते पण कुठे उंच कुठे खाल झालेला आहे. लोकांनी आपल्या सोयीनुसार बांधलेले असल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो ते पाणी साचलं जाते एका ठिकाणी कुठे ना कुठे, आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो मार्गच नाही आहे. आणि काय झालं, आधी एक काळ असा होता का मातीचे असल्यामुळे ते पाऊस पडले ते पाण्यामध्ये मुरून जायचं. आता सर्वकडे सिमेंट जास्त झाले आहे, टेअर्स लावण्यात आलेली आहे, त्यामुळे ते पाणी मुरत नाही आणि त्यामुळे पाणी साठून राहते. जर मी नगरसेवक झालो तर मी असं एक हे करणार का रस्त्यात असणार ते, पण बाजूला पाणी निचरा व्हावा यासाठी काही व्यवस्था करणार आहे. आणि झाडं महत्वाची, म्हणजे रस्त्याच्या दोन्हीकडे झाडं लागली तर ते पाण्याला शोषून घेतात. ठीक आहे. अच्छा, त्यानंतर आला गटाराचा प्रश्न. गटाराचं असं आहे ना का गटाराची विल्हेवाट करण्यासाठी गटार भूमिगत असली पाहिजे. आपण काय करतो, गटार ओपन ठेवतो, त्याच्यामध्ये मग माती वगैरे दगड वगैरे पडते आणि मग ते चॉक होऊन जाते. त्यामुळे गटार भूमिगत असली पाहिजे आणि मोठं पाईप असलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण बरेचशा ठिकाणी प्रभागामध्ये गटार सुद्धा फुटलेली आहेत आणि त्यामध्ये वयोवृद्ध आहेत, ज्यांना दिसत नाही, त्यांना चालण्याचा त्रास होतो. त्यानंतर सर्वात मुख्य कारण म्हणजे शाळेची पोरं. आणि अशा घटना अनेकदा घडलेल्या सुद्धा आहेत. तरी महानगरपालिका, मला असं वाटत नाही की प्रॉपर जसं पाहिजे तसं काम होते प्रभागांमध्ये, असं मला तरी वाटत नाही. मग तुम्ही यासाठी जे गटार आहेत त्यावर काय म्हणजे ठोस काहीतरी सोल्युशन उपाययोजना करतील की कॉन्क्रीटची गटार सारखी सारखी फुटत असतील तर त्याला काहीतरी आपण दुसरं पर्याय देऊ शकतो का, असा काहीतरी तुम्ही प्रभागाला देऊ शकतो. बघा असं आहे, वसई विरार महानगरपालिकेमध्ये किंवा कोणत्याही महानगरपालिकेमध्ये काय हे टेंडर पास केले जातात. आणि टेंडर पास केल्यानंतर जो ठेकेदार असतो तो कमी दर्जाचं माल हे करणं किंवा कमी दर्जाचं पाईप लावणं ह्या प्रकारामुळे ते पाईप फुटले जातात. तर जर मी नगरसेवक झालो तर व्यवस्थित ते टेंडर पास चांगला जो इंजिनियर आहे त्याकडे ते पास करून घेणार आणि मी समज स्वतः उभा राहून
त्याची व्यवस्थित कंस्ट्रक्शन कसा करतोय, म्हणजे गटाराची भूमिका काय घेतोय, तो बरोबर. स्लोप देतोय की नाही, तो काय होतं आता हे लोक नवीन शिकाऊ असतात, बरोबर. त्यामुळे ते लोक त्यांना कळत नाही स्लोप कसा द्यावा. मग स्टेट बांधतात, कधी उंचवाटा होतो, त्यामुळे ते पाणी थांबून राहतं आणि वाहत नाही. ओके. त्याची मी दक्षता जरूर घेईन. आता काही आपला गटारातला प्रश्न झाला, आता त्यानंतर पाण्याचा प्रश्न झाला. बरोबर. लोकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. साहजिक आहे, बरोबर आहे. आज जनतेच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की जिथे जिथे नळाला नळ लावून नळाची कनेक्शन करून झालेली आहेत, बरोबर. पण पाण्याचा ठाव ठिकाणा नाही आहे अजूनही. आणि काहीकांकडे म्हणजे काही प्रभाग असे आहेत ज्या प्रभागामध्ये 7-7 घरांना मिळून एक बरोबर. नळाचं कनेक्शन दिलंय, 8-8 घरांना मिळून एक नळाचं कनेक्शन दिलंय. मग मे महिन्यामध्ये त्यांना फार प्रॉब्लेम फेस करावे लागतात. बरोबर. यासाठी तुम्ही काय कराल? बघा, असं आहे ना, वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये 2 प्रकारची माणसं राहतात. एक सामाजिक माणसं आणि असामाजिक माणसं. ते असामाजिक माणसं काय करतात ना, का यांचा व्यापार होतो टँकरवरती. जर ही पाण्याची जर सुख सुविधा व्यवस्थित झाली तर त्यांचा हा काळा धंदा बंद होतो. त्यामुळे हे काहीतरी प्रभाव आणून महानगरपालिकेच्या ठेकेदारांना किंवा पाणी विभागांना हे काहीतरी आपला मुठीत धरतात आणि ते पाणी पोहोचू देत नाही साधारण लोकांपर्यंत. आणि यामुळे यांचा जो काळा धंदा आहे, जो टँकर चालवतात आणि ते लोकांना ते पैसा कमवतात. जर मी महानगरपालिका झालो तर सर्वांनी टँकर बंद करणार आणि पाण्याची बरोबर विल्हेवाट करून त्यांना व्यवस्थित पाणी सोडण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार. टँकर बंद करायची मला वाटते आवश्यकता लागणार नाही. जर पाणी त्यांना जर भेटलं घरामध्ये प्रत्येकाला तर टँकर कोणी मागवणारच नाही. नाही, बरोबर आहे, पण आधी पाणीची व्यवस्था करावी लागेल. तर आपण ते पाण्याची व्यवस्था करतच नाही आहोत, बरोबर ना. त्यामुळे हे टँकर चालू आहे. टँकर जे असामाजिक तत्वाचे टँकर जे व्यापारी आहेत त्यांचा तो माइंडच आहे का हे पाण्याची कनेक्शन चालूच नसावं. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेत काही लोकांना हाताशी धरलेला आहे. ओके. तर त्यामुळे हे आधी टँकर हे बंद झालं पाहिजे ओके. आणि जेव्हा पाणी सुरू होतं ते आपोआप बंदच होणार. महत्वाचा जनतेच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक नळाला पुरेपूर पाणी घेऊन या. जर तुम्हाला निवडून दिलं तर जरूर 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 मी 100% प्रयत्न कारण करेन त्याचा. पाणी जर तुम्ही घेऊन आले तर बाहेरून कोणी टँकर मागवणार नाही. साहजिकच, आज बरोबर. जे टँकर मागवतात त्यांना पाणी पर्याप्त पुरत नाही नाही, बरोबर. किंवा पर्याप्त पुरवठा होत नाही, म्हणून टँकरची आवश्यकता ही वसई विरार पालिका क्षेत्रामध्ये लोकांना पडते. बरोबर आहे. मग तुम्ही जर ती जर पूर्ण करणार असाल तर मग जनता नक्कीच तुम्हाला निवडून देईल. 100% मी 100% प्रयत्न करेन. त्याची माझी भूमिका पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा अभ्यास पण केलाय.